सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार, जय भीम सर्वांना, जय सगळ्यांना. तर व्हिडिओ नवऱ्यासाठी कसला तो नवरा मला इथं घरी सोडून गेला आहे जेवायला आपलं पोरांना, आणि आपण स्वतः गेला आहे हॉटेलला जेवायला. काय पनीर काय बोलला, पनीरचं काय खाणार आहे तो, आणि मी जेवण बनवून ठेवलं आहे घरात. भात बनवला आहे, शिमला मिरचीची भाजी बनवली, पापड फ्राय केलेत, आणि बाहेर जेवतो आहे ते पण मुलांना घेऊन. मग आता घरी गेलेलं खायचं कोणी, मला एकटीला संपते काय तेवढं, आता मला पण घेऊन ये. आणि आता जे बनवलं ते उद्या सकाळी खा. मग असला माणूस आहे मला घेऊन गेला नाही जेवायला. मी काय तुला उजडी होतोय काय, मला काय उचलून घ्यावं जायला लागतं काय तुला? नाटकं करतोय उगाच. माणूस बोलत नाही, मी खोटं सांगत नाही, मी जेवण बनवलं आहे बघा. ह्याच्यामध्ये भात बनवलं आहे, त्याच्यामध्ये भाजी बनवली. आता हे जेवण, ही लोक जेवून येणार, मुलांना पण जेवायला घेऊन गेलं. बाहेर जातो बोलला असंच, ती डायरेक्ट जेवायलाच बसली. ह्याच्या माणसाचाही विचार करत जाऊ, कधी करतच नाही थोडा. मला पण घेऊन ये आता, काय खातो ते पनीर काय बोलतात त्याला, ते पनीर पिस्ता काय पनीर चिल्ली काय बोलतात ते घेऊन ये मला. एकटं एकटं कशाला खातोस, कळत नाही तुला? मी तर जेवण केलेलं वेस्ट, कशाला सांगायचं? एवढी मी मेहनत केलीच नसते जेवण बनवायची, गप्प बसली असती, दुसरं काहीतरी काम केलं असतं. मुलांचा होमवर्क घेतला आणि बोलली का जरा जाऊन राऊंड मारून आण पोरांना. तर बोलला हां ठीक आहे, घेऊन गेला. तर हॉटेलमध्येच जाऊन बसला डायरेक्ट पोरांना घेऊन. कसला आहेस तू, मला नेलं नाहीस, मी इथं घरात. आणि हेही फोन करून सांगलं नाही का मी बाहेर जेवायला जातो आहे आणि जेवण बनवू नको, जास्त बनवू नको, हे पण सांगितलं नाही. मी आपलं रोजचं जेवढं बनवते तेवढं बनवलं. नंतर मी बोलली का अरे उशीर झाला आहे तुला आणि कुठे राहिलात बोलांना घेऊन. तर बोललं मी हॉटेलमध्ये आहे, तू तुझं जेवण घ्या, आम्ही जेवतो आहे बाहेर. बोल बघा कसलं आहे. चला, असं नवरा बघा कोणाला मिळवणे कधी.